त्या लग्नानंतर मी बीएड केलं. खूप छान संघर्ष पण खूप छान प्रवास आणि सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपली आवड आपण जोपासणं मला वाटते स्वतःसाठी खूप महत्वाचं आहे. आणि सर्व महिलांनी स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. कुठलीही असो ती घरी घर सांभाळणारी असो किंवा बाहेर काम करणारी असो. नमस्कार, ग्रेट भेट विथ गायत्री या सेगमेंट मध्ये मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सो ग्रेट भेट विथ गायत्री या सेगमेंट मध्ये आज आपण एका खास आणि स्पेशल व्यक्तीला भेट द्यायला आलो आहोत. या पॉडकास्ट मध्ये आपण या व्यक्तीची भेट घेत आहोत. या आहेत प्राध्यापिका सौ अलका सानप. या ताईंसोबत आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचा पूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांचा प्रवास हा अगदी मी मोजक्या शब्दात सांगेल इतका नाहीये, तो भरमसाठ मोठा आहे. सो त्यासाठी आपण त्यांच्याशी गप्पा मारूया डायरेक्ट आणि सर्व जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कशा आहात? मस्त. बरं, मला एक सांगा, आता आपण कुठल्याही विषयाची अशी पसगत न करता किंवा विषय न वाढवता मुद्द्याला हात घालूया. मुलगी, एक गृहिणी, ते कवयित्री, साहित्यिका, कसा एकंदरीत प्रवास होता? प्रवास तसा सुरुवातीचा प्रवास खूपच छान. मुलगी असताना खूप छान संघर्ष पण खूप छान प्रवास. कुठल्या मूळच्या तुम्ही तरी? मी मूळची कोपरगाव तालुक्यातली, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोनारी. आणि तिथेच माझं 1ली ते 10वी शिक्षण झालं. खूप घरची आई वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची, पण तरी खूप ते दिवस अगदी म्हणतात ना की अविस्मरणीय अशा माझ्या भरपूर आठवणी आहेत माझ्यासोबत त्या. आणि त्यानंतरचा जो प्रवास आहे तो पण खूप संघर्ष, पण त्यातूनच मी आज जी काही घडली आहे ती माझ्या मूळच्या ज्या सुरुवातीचा जो प्रवास आहे त्यातून जे काही आज मी आहे ती प्रवासामुळेच घडलेली आहे खरं तर. आणि त्यामुळे ती माझ्या ज्या आठवणी त्या अगदी अविस्मरणीय आहेत. सुरुवातीची परिस्थिती, त्यानंतर जे काही बदलत गेली, त्यानंतर जे काही पुढे माझा सर्व जो प्रवास सुरू झाला तो आतापर्यंतचा प्रवास खूप छान. आणि आत्ताची जी तारेवरची कसरत, एकूणच आयुष्य खूपच छान होतं तसं बघितलं तर. तुमच्या शिक्षणाबाबत काय सांगाल? 1ली ते 10वी शिक्षण माझ्या माहेरी म्हणजेच रवंदे या गावी झालं. अगदी चालत, पायात चप्पल नाही. म्हणजे त्यावेळची परिस्थिती जर सांगितली तर खरंही वाटत नाही कोणाला, पण ती परिस्थिती म्हणजे आजही बरेचसे आहेत साक्षीदार त्याला. मित्र आहेत, सर्वच भाऊ भावंड आहेत, सर्वच आहेत सांगणारे शिक्षण. आणि त्यानंतर 10वी 12वी, 10वी नंतरचं 12वी ते ग्रॅज्युएशन, त्यानंतर MA, BEd आणि आतापर्यंतचा जो काही प्रवास तो माझा मुंबईतच गेला सर. हो. एकंदरीत लग्न कोणत्या वर्षी झालं? लग्न माझं 2001ला झालं. हो, 2000 साली माझं MA कम्प्लीट झालं आणि त्यानंतर 2000ला लग्न झालं. त्या लग्नानंतर मी BEd केलं. अच्छा. हो. आणि मग 2005ला मी प्रोफेसर म्हणून जॉब जॉईन केला. सुरुवातीला सेवा सदन कॉलेजमध्ये गावदेवी आपल्या ग्रँड रोडमध्येच आहे, तिथे मी 2 वर्ष जॉब केला. त्यानंतर डहाणूकरवाडी कांदिवलीमध्ये केला आणि त्यानंतर मालाडमध्ये मी तिथे त्यांनी स्कूल इंग्लिश मीडियम आहे तिथे SM लाल हायस्कूल, SM लाल कॉलेज, त्यांचं मी BEd तिथे त्यांनी स्कूल कॉलेज जॉईन केलं. मग ही लेखनाची, वाचनाची आवड कशी एकंदरीत? लेखनाची आणि वाचनाची आवड माझी सुरुवातीपासूनच आहे. अगदी मी शाळेत असतानाच मला बरंचसं पाठांतर करणं, हँडरायटिंग मध्ये फर्स्ट येणं, पाठांतर स्पर्धेमध्ये फर्स्ट येणं, कविता स्पर्धा, हे मला सुरुवातीपासूनच हे सगळे आवड होती या सर्वांची. आणि त्यानंतर मग कॉलेजला गेल्यानंतर जो माझा MAचा जो ग्रॅज्युएशन आणि MA ह्याच्यामध्ये मला ते एक कादंबरी आम्हाला जे अभ्यासाला होत्या, त्यानंतर कथा, कविता आणि याचा एक सर्रास तो अभ्यास होता. एकंदरीत सर्व ते अभ्यासच म्हणजे त्यातूनच केला होता. त्याच्यामुळे मला ती लेखन आणि वाचन तेव्हापासून खूपच सवय लागली होती. आणि तेव्हापासूनच ते माझं जे लेखन आहे ते मी पुढे मग आवड आहे ती कंटिन्यू केली आणि पुढे माझं साहित्य मग ते प्रसिद्ध होत गेलं.
एकंदरीत पहिला प्रसिद्धी कधी मिळाली पहिली, आणि काय होतं, म्हणजे कविता होती की प्रॉपर लेख लिहिलेला तो? सुरुवातीला माझं अगदी कॉलेजमध्ये असताना मला आता बऱ्याच विषयांवर आमचं जेव्हा वर्कशॉप सेमिनार व्हायचे त्यावेळेला कॉलेजमध्ये, त्यावेळेला सेमिनार आणि एक वादविवाद एक असं आमचे जे हे असायचे डिबेट. हो, डिबेट, वादविवाद, परिसंवाद म्हणतात त्याला कॉलेजमध्ये. तर त्यामध्ये मला असं फार सवय होती की कोणाचं अगदी पर्टिक्युलर असं झालं पाहिजे, तेव्हापासून मला सवय होती की माझं लेखन जसं असेल तसं दुसऱ्याचंही व्हावं. आणि म्हणून ते वादविवाद याच्यामध्ये मी नेहमीच काय करायची की नाही, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे. आणि मग तेव्हापासून ते सारांश आणि टीका करणं, टीका नाही म्हणता येत, पण त्यांच्यामध्ये एक सुधारणा व्हावी म्हणून मी त्या पद्धतीने तसं मी लेखन करायला लागले तेव्हापासून. आणि मग त्यानंतर मग ते लेखन, छोटे छोटे लेख लिहिणं, कविता लिहिणं, चारोळ्या लिहिणं, या कवितेमधल्याच वेगवेगळ्या मुक्तरचना, मुक्तछंद रचना, त्याच्यानंतर गझल मला थोडीशी फार जमली. त्यानंतर लावणी लिहिली मी. अरे वा. हो, माझ्या लावणी बऱ्याच प्रसिद्ध आहेत. गझलही थोड्याशा आहेत माझ्याकडे लिहिलेल्या. आणि षष्टाक्षरी, अष्टाक्षरी, छोट्या छोट्या या चारोळ्या, म्हणजे भरपूर लेखन मी तेव्हापासूनच सुरू झालेलं आहे माझं, चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे ते लेखन मी पुढे मग तसंच कंटिन्यू केलं. कंटिन्यू ते पुढे राहिलं आणि आज भरपूर हो, ठिकाणी, म्हणजे भरपूर जर का ठिकाणी. मी पाहते वृत्तमानस, महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स, अशा अनेक न्यूजपेपर्स मध्ये त्यांचे लेख असतात, कविता असतात. काय सांगाल याबाबत नेमकं? सुरुवातीला मी फक्त लिहित होते ती माझ्या स्वतःच्या स्वानंदासाठी, म्हणजे मला त्यातून आनंद मिळत होता म्हणून मी लिहित होती. पण नंतर असं झालं की त्यावेळेला एवढं असं प्रसिद्धी किंवा असं म्हणजे असं कधीच वाटलं नाही की आपण प्रसिद्धीसाठी पाठवावं कुठे किंवा काय. पण मग माझ्या अशा काही कॉलेज प्राध्यापक जीवनामध्ये आणि त्यानंतरही काही अशा ज्येष्ठ व्यक्तींची माझी जी भेट झाली, त्यातून त्यांनी मला माझं लेखन वगैरे आवड बघितली. त्यापैकी आपले ज्येष्ठ पत्रकार दत्ताराम दुबे साहेब आहेत, आणि त्यांनी मला मग खूप आग्रह केला. त्याच्या अगोदर माझे जे काही प्रोफेसर मित्र होते त्यांनी मला खूप आग्रह केला की मॅडम, तुम्ही एवढं सर्व लिहिता, मग तुम्ही कुठे पाठवत का नाही? आणि मग तेव्हा मी थोडं थोडं कधीतरी एक आठवड्यातून एखादं म्हणा किंवा असं एक कविता, एखादा छोटासा लेख असं मी पाठवायला लागले. आणि मग त्यानंतर मला माझं लेखन जेव्हा प्रसिद्धीस यायला लागलं तेव्हा मला स्वतःहून मग समोरून मागणी यायला लागली की मॅडम तुम्ही पाठवा, तुमचा लेख आज पाठवा, तुमचा लेख आला नाही यावेळेला, मग आता पाठवा, आता पाठवा. असं मग करून ते माझं लेखन थोडंसं प्रसिद्धीच्या दिशेने वाढत गेलं. मग घर सांभाळून एवढं सगळं लिहिणं कितपत शक्य होतं? म्हणजे एकंदरीत तुम्हीच जसं म्हणाला, तारेवरची कसरत. तारेवरची कसरतच आहे. पण मला असं वाटतं की जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी सांभाळत मी माझा जॉब केला. नंतर मध्ये काही काळानंतर मला बऱ्याचशा अडचणी आल्या, त्यातून मला जॉब सोडावा लागला. आणि तरी पण मी पुढे माझं की लेखन, पण त्याचं असं झालं की त्याच्यामुळे माझ्या लेखनाला मी जास्त वेळ देता आला मला. आणि सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपली आवड आपण जोपासणं, मला वाटतं हे स्वतःसाठी खूप महत्वाचं आहे. कारण आपण जबाबदाऱ्या पार करतो सर्व, त्यात आपण प्रयत्न करतो की नाही याच्यामध्ये आपण आपली कमी पडता कामा नये. पण त्याबरोबर आपण आपली जर आवड जर जोपासली तर एक आपलं स्वतःच ओळख आपण निर्माण करू शकतो. आणि ती ओळख मला माझ्या या लेखनाने आणि माझ्या आवडी, जे लेखनाची छंद आहे, आवड आहे, त्यानेच मला दिलेली आहे. आणि म्हणून आज मी एक यशस्वी नाही म्हणता येणार मला वाटतं, पण मी बऱ्यापैकी मला एक ओळख मिळालेली आहे. नक्कीच, म्हणजे यशस्वीच आहात तुम्ही, कारण खूप तुमची जी काही प्रोग्रेस आहे ती मी स्वतः पाहते. खरंच तुम्ही खूप यशस्वी आहात. पुढचा प्रश्न असा राहील की स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती दिनानिमित्त तुम्हाला पुरस्कार मिळाला, त्याचबरोबर भारतीय दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, तसे एक ना एक अनेक पुरस्कार मिळालेत, आणि त्याचबरोबर राज्यपाल महोदयांकडून कौतुकाची थाप देखील मिळाली आहे. काय सांगाल? म्हणजे हा एक यशाचाच टप्पा आहे. एक म्हणतात ना, एक आपण करतोय आपलं काम, आपण निमूटपणे करतोय फक्त, आणि मग त्यामध्ये अशी एखादी आपल्याला एक असा एखादा क्षण येतो की अरे बापरे, म्हणजे असंही आपल्या आयुष्यात होऊ शकतं. आणि यावर माझा विश्वासच बसत नव्हता खरं तर. त्यावेळेला माझं पहिलं पुस्तक जे मी
स्वर्गीय सुमनताई उगलमुगले यांच्यावर मी लिहिलंय. त्यांचं चरित्र मी लिहिलं होतं, पण ते काही कारणास्तव ते नाही आलं पुढे. पण ते पुस्तक मी लिहित असताना मला बऱ्याच लोकांचे असं मार्गदर्शन मिळालं. आणि त्याच काळामध्ये आमचं दिल्लीला मला दलित साहित्य अकादमी यांचा एका मला पुरस्कार मिळाला मला नॅशनल लेवलचा. आणि मग त्यानंतर ते माझं एवढं म्हणजे प्रवास वाढतच गेला. आल्यानंतर लगेच मुंबईत मला वीणाताई ठाकरे पुरस्कार मिळाला, लगेच मला नारी शक्ती अवॉर्ड पुरस्कार मिळाला, आणि त्यानंतर लगेच महाराष्ट्राची रणरागिणी. म्हणजे माहित नाही असं एकापाठी एक असं सर्वच घडत गेलं ना, की म्हणजे मलाही असं म्हणजे एक हे झालं की अरे बापरे, म्हणजे आपण काय खरंच आपण लिहितोय ते योग्य आहे का, आणि लोकांना आपण का म्हणजे आवडतोय. म्हणजे ही एक आपली खरं तर याची पावती म्हणतात ना, की आपल्याला आपण काय करतोय ते योग्य दिशेने जातोय, तर त्याची जी पावती जेव्हा आपल्याला समोरून मिळते, एखादा पुरस्कार म्हणा किंवा आपली एखादी कौतुकाची छाप म्हणा, तर ती त्या पद्धतीने राज्यपालांची जी छाप मला मिळाली त्यावेळेला ती फार म्हणजे आयुष्यातली अविस्मरणीय गोष्ट आहे. आणि त्यामुळे आज मला बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर माझ्या खूप छानच होत गेला सर्व. असा तो एकंदरीत प्रवास माझा छान चालू आहे. पुढे भविष्यात जर एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा कोणालाही कवयित्री किंवा साहित्यिका म्हणून पुढे शिकायचं असेल किंवा प्रगती करायची असेल, तर कोणते गुण नेमके असायला हवेत त्यांच्याकडे? गुण असं म्हणतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण हे उपजत असतातच. पण आपल्याला जर एक यशस्वी लेखक म्हणा किंवा आपल्याला जर काहीतरी आपली आवड व्यवस्थितपणे पुढे आपल्याला करायची असेल, जोपासायची असेल, वाढवायची असेल, तर आपल्याला मूळ म्हणजे वाचन पाहिजे. भरपूर वाचन असणं आपल्या लेखनासाठी महत्वाचं आहे. त्यातूनच आपला शब्दसाठा वाढतो. अनेक आपल्याला लिहिण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या कळतात. व्याकरण दृष्ट्या आपण कसं योग्य आणि शुद्ध लिहू शकतो हे आपल्या वाचनामुळेच कळतं आपल्याला. आणि त्या एक सातत्य ठेवलं पाहिजे. आपण आज एक वाचलं आणि त्यावर आपण महिनाभर परत राहतात असंही नाही. कारण कसं आपण जर रोज लिहितोय काहीतरी, तर रोज एक नवीन शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये ऍड करायला पाहिजे. आणि त्यासाठी एक नवीन आपण एक पान का होईना पुस्तकाचं ते आपण उघडलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. आणि अशी बरीचशी पुस्तकं आहेत की ती आपल्याला नॉलेजही देतात. सर्वच आहेत नॉलेज देणारी पुस्तकं, पण आपण ती वाचली पाहिजे आणि ते वाचन आपण कंटिन्यू ठेवलं पाहिजे. नक्कीच. त्यामुळे आपण आपला छंद हा चांगल्या प्रकारे जोपासू शकतो. ओके, नक्कीच. म्हणजे वाचाल तर वाचाल वाचाल अगदी योग्यच आहे, बरोबरच आहे. मला नक्कीच तुमच्या कविता आहेत त्या ऐकायला आवडतील आणि प्रेक्षकांना देखील आवडतील. आताच माझा एक हिंदी काव्यसंग्रह कम्प्लीट होतोय. आता मी त्याच्यावर माझं एक अंतिम टप्प्यामध्ये काम चालू आहे. त्याचं बऱ्याच कविता मी म्हटलं की चला एक आपलं सुरुवातीचं एक मराठी जे तर आहेत भरपूर, पण माझं एक असं हे होतं, ध्येय होतं की पहिला काव्यसंग्रह आपल्या म्हणजे स्वतःच्या इच्छेने, त्याचं माहित नाही, मी अगदी त्या दिवशी जस्ट अशी बसली आणि मला एक आठवलं की कोशिश करतो, आणि ती माझी पहिली कविता मी लिहून टाकली. हिंदी कविता, म्हणजे अगदी सहजपणे, मलाही नाही कळलं. मला एक माझं सुरुवातीचं काय लिहायचं किंवा असं काही ठरलेलं नव्हतं माझं, पण ती कविता माझी आपोआप म्हणजे आली ओठावर, कोशिश करतो. आणि मग मी ती काव्यसंग्रह, मी म्हटलं चला हिंदी आलाय पहिला शब्द, तर आपण हिंदी काव्यसंग्रह करूया. आणि मग ते एकापाठी एक माझा हिंदी काव्यसंग्रह, तो अगदी मी टार्गेट ठेवला होता मला 21 दिवसाचा, तो मला कम्प्लीट करायचा होता. रोज मला एवढ्या कविता लिहायच्या आणि एवढ्या दिवसात मला तो पूर्ण करायचा, आणि तेवढ्याच दिवसात मी बरोबर माझा तो काव्यसंग्रह पूर्ण केला. आणि त्याचा आता फक्त कव्हर पेज आणि अंतिम त्याचं एक चालू आहे काम होता. अरे वा. तो माझा येईल आता लवकरच, स्वतःची होईल आता. तर त्यातली एक कविता मी सांगते, कोशिश करतो. कोशिश करतो, कुछ नहीं आसान, कुछ भी नहीं आसान. कोशिश कर तू बार बार, मेहनत को अपना कर तू बनेगा धनवान. कोशिश कर तू, कुछ भी नहीं आसान, कुछ भी नहीं आसान. कोशिश कर तू बार बार, मेहनत को अपना कर तू बनेगा धनवान. कोशिश करके ही निकलेगा हल, कोशिश करके ही निकलेगा हल. होगा मुश्किल भी आसान. पाएगा तू अपनी मंजिल, बनेगा तू एक दिन महान. पाएगा तू अपनी मंजिल, बनेगा तू एक दिन महान. मेहनत कर जिंदा रख, मेहनत कर जिंदा रख दिल में सपने उम्मीदों को. मेहनत कर जिंदा रख दिल में सपने और अपने उम्मीदों को. मेहनत का फल मिलेगा मीठा ही,
हारने ना देने अपने हिम्मत को, हारने ना देना तू अपनी हिम्मत को, कोशिश कर तू, कोशिश कर तू, मेहनत को अपना कर, मेहनत को अपना कर. ही आजच्या युवा पिढीला उद्देशून ही कविता मी केली हो आहे. नक्कीच. आणि जर कुणाला कोणतीही गोष्ट असो ती फक्त कविता लिहिणं किंवा लेखन करणं त्या संदर्भात नाही, तर ती आज आपण जो बघतोय की आपल्या आजूबाजूला चाललेला जो गोंधळ आहे त्यातून आपल्याला नक्की काय करायचं ते ठरवता येत नाही. हो आणि म्हणून बरोबर. त्यांना उद्देशून मला अशी पटकन ओठावर पहिली माहित नाही का आठवलं ते आणि पटापट आलं समोर ते. आणि म्हणून मी ते म्हटलं चला ही आपली पहिली कविता छानच होईल, म्हणून ती कविता त्या उद्देशाने मी लिहिली. आजच्या युवा पिढीला उद्देशून लिहिली की कुठलीही गोष्ट करायची असेल आपल्याला तर ती पहिली मेहनत केली पाहिजे. आणि ती मेहनत जर केली तर आपली जे स्वप्न आहे, स्वप्न उडायची फक्त बाळगून चालत नाही, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. आणि त्याच्यासाठी ही कविता मी लिहिली. एखादी मराठी देखील आवडेल ऐकायला. मराठी मन अथांग सागर ही माझी एक अष्टाक्षरी रचना आहे. मन हळूवार माझे कसे कळे ना कुणाचं, मन हळूवार माझे कसे कळे ना कुणाचं, काळजात वाहते मी चिंता अन ओझ्यास, काळजात वाहते मी चिंता अन ओझ्यास. मनी आदळती लाटा वेगवान सागराच्या, मनी आदळती लाटा वेगवान सागराच्या, जणू अल्लड राजस खिदळत्या किनाऱ्याच्या, जणू अल्लड राजस खिदळत्या किनाऱ्याच्या. मनातल्या अंतरात सामावले मी सारेच, मनातल्या अंतरात सामावले मी सारेच, दूर साजिरे डोंगर सुखावती खिती जात, दूर साजिरे डोंगर सुखावती खिती जातात. वर खुनावी अंबर मन अथांग सागर, वर खुनावी अंबर मन अथांग सागर, प्रीती कर जीवा पाड जीवनाचं हेच सार, प्रीती कर जीवा पाड जीवनाचं हेच सार. वा नक्कीच खूप छान आहेत. आपण हिंदी मराठी दोन्ही ऐकला, खूप छान कविता आहेत. माझा पुढचा प्रश्न असा राहील की आता जी तुम्ही कोशिश कर ही कविता सादर केली त्यात तुम्ही म्हणालात की गोंधळलेलं असतं सगळं, म्हणजे महिला म्हणा किंवा आताची युवा पिढी सगळे असे गोंधळलेले असतात. पण मग जर का आपण महिलांच्या बाबत बोलायचं झालं तर महिला ह्या खूप शिकलेल्या असतात, त्यांना खूप काय काय करायचं असतं, परंतु घर आणि त्यांचा गोंधळ याच्या पुढे त्यांना पुढे काय करावं हे सुचतच नाही. मग अशा वेळेस काय सांगाल तुम्ही? खास करून महिलांना मी हेच सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी ह्या येतातच. अडचणी सांभाळून, अडचणींना सामोरं जाऊन जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर ती कुठली असो, ती फक्त नोकरी करते तीच महिला फार आपण म्हणतो की आघाडीवर आहे किंवा असं काही नाही. जी महिला घर सांभाळून, मी तर म्हणेन की जी महिला घरची पूर्ण जबाबदारी सांभाळून जर आपल्या काही गोष्टी करत असेल तर ती महिला सर्वात शक्तिशाली असं मी समजते आणि आहे. हो, तेवढी विल पॉवर, तेवढी मेहनत करण्याची जिद्द आणि सर्व सांभाळून एक आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची जिद्द ज्या महिलेमध्ये आहे ती महिला कधीही मागे वळून बघत नाही, ती नेहमी पुढेच असते आणि ते मान्यच केलं पाहिजे सर्वांनी आणि करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि सर्व महिलांनी स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. कुठलीही असो, ती घर सांभाळणारी असो किंवा बाहेर काम करणारी असो, ती प्रत्येक आपापल्या परीने ती तारेवरती कसरत असते आणि ती आपापल्या परीने ती जबाबदारी पारच पडत असते. त्यामुळे प्रत्येक महिलेने जिद्द ठेवावी की मला कुठेतरी प्रत्येक परिस्थिती सांभाळता आली पाहिजे, स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे, प्रत्येक परिस्थितीला सामोरं जावं. नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न असा राहील की आता सध्या युवा पिढीला तुम्ही काय कान मंत्र द्याल किंवा सल्ला द्याल? आजच्या युवा पिढीला त्यावरही माझी एक छान कविता आहे. युवा पिढी आजची हिंदीमध्येच आहे ती पण मी सांगेल की आजची युवा पिढी आपण बघतो की हल्ली जे डिजिटल आहे, सर्व मीडिया डिजिटल, त्याच्यामध्ये फारच समरस झालेली आहे. त्याच्यामुळे आई वडील चिंतित आहेत. करिअरचे बरेचसे ऑप्शन पहिल्या आमच्या वेळेला जे काही आम्हाला होतं त्या मानाने खूप ऑप्शन आत्ताच्या युवा पिढीला खूप आहे, उपलब्ध आहे, सगळं मिळत आहे. पण योग्य दिशा त्यांनी जर आपण स्वतः ठरवली, स्वतःची आपल्याला काय करायचं आणि कसं करायचंय, तर त्यांना पाठपुरावा करणारे सहकार्य करणारे आई वडील आहेत, बाकीच्या आजूबाजूला परिस्थिती भरपूर आहे. त्याचा फायदा त्यांनी घेऊन त्यांनी योग्य आपलं करिअर करा, योग्य दिशा पुढे कंटिन्यू करा आणि स्वतःचं फ्युचर त्याबरोबरच आपल्या फॅमिलीचं फ्युचर हे कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल यावर आपला फोकस ठेवा. नक्कीच नक्कीच. तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं आणि एकंदरीत तुमचा जो प्रवास मी सुरुवातीलाच सांगितलं की मोठ्या शब्दात नाही सांगता येणार, मोठा असा प्रवास आहे.
परंतु तो तुम्ही अगदी थोडक्यात का होईना तो प्रॉपर स्पष्ट केला, जो मला नसता जमला कदाचित. खूप छान वाटलं आणि युवा पिढीला म्हणा किंवा महिलांना खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलं तुम्ही. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि Thank you. तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपण आलात आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी. आणि तुमच्याही पुढील भविष्यात वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे आणि माझ्या परिवाराला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.